हे व्लॉगवाल्याची बायको आहे. एक तर व्लॉग बनवू शकता, नाही तर बायकोला टाईम देऊ शकता. हे व्लॉग बनवते म्हणून हिचं तोंड पडलेलंच आहे नाही काय आधीपासून. आता 7वा-8वा दिवस आहे. मुश्किलने 2-3 वेळा हसले असेल एवढं 7-8 दिवसात. मग तुम्ही काहीतरी सॅक्रिफाईस करायला लागेल जर तुम्हाला ब्लॉग बनवायचा असेल तर. कळलं का? लक्षात ठेवा. गुड मॉर्निंग गायज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही निघालो आहे पेहलगामला. आज आहे दिवस 6वा. तर सगळी पॅकिंग वगैरे प्रॉपर झालेली आहे, बघू शकता. त्याला आहे डोसा, ऑनियन डोसा, छोटे छोटे डोसे आहेत आणि दही आणि सांबार आहे. सांबार नाही घेतला, केचप घेतला आहे आणि पॅटीस आहेत आणि बनाना आहे आणि एग्स पण आहेत. एग्स नाही घेतले, फक्त बनाना घेतला आहे. आणि आता करूया आपण नाश्ता आणि निघूया. श्रीनगरचं हॉटेल आम्ही आत्ता चेकआउट केले. आता आम्ही आमचे इश्फक भाई बॅग पॅक करतात आमचे, पाडायला नको म्हणून. तर आम्ही तिकडून डायरेक्ट साईट सीनला जाणार आहे पहलगामच्या. पहिला आम्ही तिथून आता जाता 2-3 साईड सीन्स करणार आहे. तिथून पुढं आम्ही पहलगामला जवळपास आम्ही 12-1 वाजता पोचू. तर आता इथून निघताना साईड सीन्स करत जाणार. सगळ्या फॅक्टरीज वगैरेमध्ये जाणार आहे आम्ही. केसर फॅक्टरी, बॅग फॅक्टरी, बॅट, काश्मीर विलो बॅट. तुम्ही अपडेटसाठी आमचे ब्लॉग बघत राहा. एका शॉपवर थांबलो आहे, किसान केसर म्हणून. तर इथं काय केसर वगैरे घ्यायचं असेल, अक्रोड वगैरे, तर घेऊ शकतो. तर तुम्हाला दाखवतो ह्यांचं प्राइसिंग वगैरे काय येते. तर बघूया आपण. आता त्यांनी आम्हाला एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून कावा दिलेला आहे. तर काय असतं कावा हे माहीत नाही, एकदा ट्राय करून बघतो. वेगळंच लागतं, काहीतरी गोड लागतं. ओरिजिनल मला काय एवढं खास नाही वाटत आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला सांगा कसं आहे ते. ये जो होता है ना केसर, जब भी आप हाँ कितने का पैकेट है? ये वाला ये आएगा 800 रुपये का आधा किलो. ये जो केसर होता है ना भाई, जब भी आप ज़िंदगी में कहीं भी जाओगे ना केसर खरीदने, आप कैसे आइडेंटिफाई करोगे ना ये ऑरिजिनल है या डुप्लीकेट है. इसमें आप एक पत्ती को उठाओ, दांतों पे क्रश करोगे ना, आपको हल्का सा बिटर, हल्का सा कड़वा लगना चाहिए, वो ओरिजिनल की पहचान है. जैसे इसमें ना कड़वापन क्यों रहता है ना, इसमें 17% पोर्सिन होता है, यानी पैरासीटामोल की मात्रा होती है चीज़ में. जैसे आप घर में कोई भी पैरासीटामोल खाते हो ना, वो खाने की वजह से आपको बिटर लगता है. हाँ, इसको आप चबाओ, हल्का सा बिटर लगेगा, वो ओरिजिनल होगा. जैसे आपके इधर जो आएगा ना भाई केसर, जैसे ईरान का आएगा, सुपेन का आएगा, वो बहुत सारे ब्रांड्स का आता है. जैसे बेबी ब्रांड का, नेटराज का आएगा, MPH का आएगा. ये जो आगे वाले दांत है ना भाई, पूरा क्रश करो, आगे वाले दांतों से बिटर टेस्ट आएगा, वो ऑथेंटिक केसर होता है. कडू लागतं. हाँ, कड़वा लगता है ओरिजिनल. उतना कड़वा नहीं लगेगा, आप खाने का. हाँ, तर हा माझा यश मित्र इथं येऊन सगळ्यात जास्त शॉपिंग ह्याने केली आहे. तर काय काय शॉपिंग केली जरा सांग रे यश. काही नाही, मी 50 ग्रॅमचे 3 शिलाजीत घेतलेत. ते शिलाजीतची क्वालिटी ओरिजिनल आहे. परत केसर घेतलेत 2 ग्रॅमचे 3, 1 ग्रॅमचे 3. अक्रोड घेतले, त्यांच्या अक्रोडमध्ये ऑइल कंटेंट जास्त असतो म्हणून अक्रोड घेतलेत. ते पाया गुडघ्यांसाठी चांगले असतात. आणि अजून एक छोटे मोठे एका दोघांना गिफ्ट द्यायचेत म्हणून बदाम घेतले. त्यांच्याकडचा बदाम, तो त्या बदामाचं नाव मला आठवत नाही पण मस्त आहे. आणि डिस्काउंट थोडाफार करून दिला त्यांनी आम्हाला. आणि 1-2 जरा चॉकलेटचे बॉक्स वगैरे त्यांनी आम्हाला कॉम्प्लिमेंटरी दिले, एवढी शॉपिंग केली म्हणून. बाकी काय नाही. टोटल बिल किती झालंय जरा सांग बरं. हे कॉम्प्लिमेंटरी दिले नावाला त्यांनी पण दिले, जाऊ दे. माझं बिल झालं तर 11,850. त्यांनी माझ्याकडून 11,500 रुपये घेतले. सगळ्यात जास्त बिल केलंय बाबाने 11,500. कोणते खर्च? तू किती केलंय स्वाती? तुमचं बिल किती झालंय? स्वाती मी केली 5,000ची शॉपिंग. 5,000. ह्याची 5,000ची झाली आहे. भाऊ तू कितीचं घेतलंय? कितीचं घेतलं? 6,700 घेतलं, एकदम बेस्ट, 6,700. सर्वात भारी क्वालिटी. भाऊ तू कितीचं घेतलंय? 4,500. 4,500 म्हणजे 3,000 खाली कोणच नाही आहे. सगळ्यांनी 4,000च्या वरतीच शॉपिंग केली आहे. म्हणजे बघा तुम्ही पण बघू शकता, चांगली क्वालिटी आहे. येऊ शकता इथं घ्यायला वस्तू, तर नक्की या, विजिट करा. बैड कितने आगे कौन सा स्टॉप है?
बॅट फॅक्टरी. बॅट फॅक्टरी. आता इथून पुढे आम्ही बॅट फॅक्टरीला जाणार आहे. तर आता बॅट फॅक्टरीमध्ये काय स्पेशल आहे ते आपण बघूया. आम्ही आलो आहे बॅट फॅक्टरीला. बॅट फॅक्टरीला आलो आहे. तर आता इथं कशी बॅट बनवतात, बॅट कोणाला घ्यायची आहे का काय बघूया. हे बॅट घेणार आहे का तू? हो, ऋषीला मारायला बॅट घेणार आहे मी. नवऱ्याला मारायला बॅट बघणार आहे मी आज. हो, बघा अजून कुणाला नवऱ्याला मारायला बॅट द्यायची असेल तर इथं मला नक्की ना या. माझ्या नवऱ्याला खूप मारू वाटतं. प्रेम नाही करत. खूप मारणार त्याला या बॅटसाठी. तुम्हाला दाखवतो इथे बॅट कुठे. या आणि बॅट कशा बनवतात हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आम्ही. तुम्हाला छोटी वाली बॅटला मस्त शेप वगैरे देतात. मग इथं रबर ग्रिप लावतात, त्याला स्टिकर वगैरे लावून पॅक करतात. हर्ष भाऊला बॅट घ्यायची आहे. ते 700 रुपये बोलत आहेत, पण हर्षला 500 रुपयाला पाहिजे. तर 500 रुपयात देत आहेत का बघूया. भाऊने बॅट घेतली आहे. किती बोलले होते? ते बोलले होते 1000 रुपये. आम्ही बार्गेन करून घेतली त्यांच्याकडनं 700 रुपयाला आणि यांनी 1200 रुपयाला घेतली. 1200 का? फरक काय आहे बॅटनमध्ये? ही डबल टेनिस आणि सिंगल टेनिस आहे. अच्छा, असं आहे का? बरं, दाखव जरा क्वालिटी चांगली आहे. माझ्या सबस्क्रायबर्सला. प्रॉपर आम्ही फॅक्टरीमधूनच घेतलेली. क्वालिटीवर व्यवस्थित आहे सगळी. हे आमच्या मोठ्या बंधूसाठी घेतलेली, आमच्यासाठी. त्याचे मोठे बंधू क्रिकेटर आहेत. बघितलं तुम्ही, त्यांनी बॅट्स घेतल्या. आता जाऊया पुढच्या डेस्टिनेशनला. ॲपल्सचे झाडं वगैरे आहेत. कुणाला काय ॲपल वगैरे घ्यायचे असतील तर ॲपल पण घेऊ शकता. तुम्ही मागं बघू शकता कशी झाडं आहेत ॲपलची. त्याच्यावर झाडांवरती ॲपल आलेले आहेत. पण हे असं वाटतंय मला हे डुप्लिकेट लावलेत. ओरिजिनल आहेत का आपण बघूया. हे असं वरती लटकवलेत. हे लटकवलेत. हां, हे आत्ताच्या सीझनला येत नाहीत वाटतं. त्यांना आपण विचारूया माहिती ह्याच्याबद्दल काय आहे ते. आपण एक ॲपल ज्यूस मागवला आहे. ते आता बनवत आहेत एक फ्रेश ॲपलचा ज्यूस. तर बघूया कसा लागतो. ते म्हणतात खूप टेस्टी लागतो. कसं लागतं? छान आहे. नो ॲडेड शुगर आहे. काही शुगर वगैरे नाही टाकली तरी पण खूप छान लागतोय. आपल्या पुण्यासारखा ॲपल ज्यूस नाही आहे. आपल्या पुण्यात नुसता बर्फ टाकतात. ओरिजिनल ॲपल ज्यूस आहे काश्मीरचा. जामचे प्रकार आहेत. मलबरी जाम, परत ॲपल जाम. तर आता आम्ही एक मलबरी जाम घेतोय. टेस्ट आवडली आम्हाला ह्याची, खूप छान लागतोय. इसको एप्पल कब लगते हैं पेड़ को? इसको एप्पल लगते हैं लगभग 15 नवंबर के बाद में इसमें एप्पल आते हैं छोटे छोटे. ओके. फिर वो 6 महीने धीरे धीरे करके बड़े हो जाएंगे. और सितंबर में पूरा जैसे कि फसल होती है एप्पल की होती है या मानो और किसी फ्रूट की होती है या धान की होती है, वो सारी फसल जो है सितंबर में सारी कट जाती है. ओके. केसर वेसर सारा कुछ सितंबर में यहाँ पर फिनिश हो जाता है. क्योंकि सितंबर के बाद में स्नो लगनी शुरू हो जाती है. अगर स्नो पड़ गई तो एप्पल की फसल सारी खराब हो जाएगी. ओके. तो सितंबर में के महीने में पूरा ये फिनिश हो जाता है. ओके, ठीक आहे. जसं आता तुम्ही ऐकलं की सप्टेंबर महिन्यात पूर्ण त्यांचं झाडाचं कटिंग वगैरे होतं. तर तुम्ही पण कधी आला तिकडं तर ॲपल ज्यूस आणि ॲपल तर घेऊन जावंच. आता आमचा ऋषी ह्यांच्याबद्दल काहीतरी डिटेल्स देतो. हां, मराठीत सांगतो. ऋषी आमचे जे टुरिस्ट गाईड आहेत तर त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. तर तुम्ही हे सर्व ऐका आता. जर कोणाला काश्मीरला यायचं असेल तर हे आमचे टुरिस्टचे गाईड सगळं म्हणजे आमचं जे मॅनेजमेंट पूर्ण पॅकेज म्हणा काय असेल काश्मीरमधलं तर ते ह्यांनी बनवलं आहे. त्यांचं नाव आहे इशफाक शहा. त्यांचा नंबर मी तुम्हाला देतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये. कोणाला काश्मीरला यायचं असेल
काश्मीर प्रॉपर फिरायचं असेल, पैसे वाचवायचे असतील तर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे प्रॉपर फिरवतात, सगळं सांगतात कुठं किती काय पैसे वाचतील आपले, कुठं किती पैसे द्यायला पाहिजे, किती बार्गेनिंग केलं पाहिजे, ते सगळं हे व्यवस्थित आपल्या घरच्याप्रमाणे फिरवतात आपल्याला. तर कोणाला काश्मीरला यायचं असेल तर इश्फाक भाईला तुम्ही कॉल करू शकता आणि त्यांच्याकडनं काश्मीरचं प्लॅनिंग पूर्ण घेऊ शकता. आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. त्यांचा एक इन्स्टा आय डी पण आहे, इन्स्टा आय डी पण त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करू. ओके, तर परत तुम्ही जर काश्मीरचा प्लॅन करत असाल तर इश्फाक भाईला नक्की भेटा. आणि हा त्यांचा आणि हा त्यांचा मुलगा आज त्यांनी खास आम्हाला भेटायला बोलवलं, भेटायला आणलंय. आपका मोबाईल नंबर बता दीजिए. मेरा नंबर है 9697383660 मेरा कॉन्टैक्ट नंबर है. ओके, और मेरी फर्म का नाम है अल जलील टूर एंड ट्रैवल श्रीनगर. ओके. तर ही त्यांची डिटेल आहे, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो. कधी इकडे काश्मीरमध्ये आलात फिरायला तर ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. मस्ट विजिट मोस्ट जेन्युन मॅन इश्फाक भाई. खरंच एक नंबर. आणि प्रत्येक गोष्टी गाईड करतात की कुठं काय करायचंय, कसं करायचंय, प्रत्येक छोटी गोष्ट तुम्हाला सांगतील ते. आणि हे दुसरे आमचे हा माणूस पण भाई फुल एन्जॉयमेंट. इरशाद भाई हमको कश्मीरी सिखा रहे हो, मलाई बोझ से करके सिखा रहे हैं. पुणे महाराष्ट्र. त्यांनी बहुत अच्छा सिखाते. ते आमच्या दुसऱ्या गाडीचे ड्रायव्हर आहेत. शांताबाई फेवरेट सॉन्ग आहे भाऊचा. बाय द वे त्यांना आता आम्ही एक गाणं शिकवलं, शांताबाई. ते आता फुल फॅन झालेत, कंटिन्यू शांताबाई शांताबाई करायला लागलेत. आता आलो आहे आम्ही इथं पेलगाम. इथं गाड्यांचं पार्किंग आहे सर्व. आता इथं घोडा नाही तर काहीतरी गाडी करून तिकडं वरती जावं लागतं त्या साईडला. आता बघू काय करतायत सर्वजण मिळून, गाडी करतायत का घोडा करतायत. त्या हिशोबाने आता वरती जाऊ आम्ही. चालत काही जण म्हणले चालत पण जाऊ शकतो, तर चालत पॉसिबल असेल तर चालत पण जाईल. थोडासा प्लॅन चेंज झाला आहे गाईज. आता आम्ही चालत नाही चाललो, घोडा केला इथून. थोडं लवकर यायचं आहे आम्हाला, म्हणून आता इथून घोडा केला आहे सर्वांनी. आता घोड्यावरती जाऊन काय काय सीन्स आहेत ते चेक करू. पार्किंगला आलो आहे. आता आम्ही गाडीत बसणार आणि हॉटेलला थोडंसं काहीतरी खाऊया, भूक पण लागली आहे. आणि मग हॉटेलला जाऊया. आता आम्ही हॉटेलवरती निघालो आहे. थोडंसं नाश्ता वगैरे केला. आता चाललोय हॉटेलला. भेटूया हॉटेलवरती. आता आमचं नवीन हॉटेल आहे, आधीच्या हॉटेलला नाही. आता पेहलगाममधलं नवीन हॉटेल केलं आहे, तर तिथं चाललोय. आता आम्ही आलो आहे आमच्या हॉटेलवरती. अरबियन नाईट्स म्हणून हॉटेल आहे. मागं बघू शकता तुम्ही कसलं भारी हॉटेल आहे. तर आता आज जाऊन बघूया आपण कशा आहेत रूम्स वगैरे. गाईज -17 आहे आता टेम्परेचर.
आम्ही इथं शेकोटे लावले, इथं हॉटेलच्या बाहेर बसलोय आम्ही बघा गाईज. आता आम्ही जेवायला आलो आहे. आज आहे मटरची भाजी आहे आणि पनीर आहे आणि चपाती आहे आणि काकडी घेतली आहे. टेस्ट एकदम भारी आहे. आत्ताच ट्राय केला, खूप मस्त लागतंय. त्याचं पण इथं वाईब्स भारी आहेत. आता जेवण करूया पटापट, मस्त भूक लागली आहे. आता जेवण घेऊ चला. आज आमचा शेवटचा दिवस आहे. जाता जाता इथं मंदिरात आलं, मातेचं मंदिर आहे. आता इथून डायरेक्ट आम्ही श्रीनगरला जाणार. श्रीनगरला आमची वंदे भारतची ट्रेन आहे 2 वाजता. आज शेवटचाच दिवस आहे. शेवटच्या दिवशी त्या मंदिरात दर्शन घेऊन पुढे जाणार. Finally, we are returned to. Finally, it is time to say goodbye. ओके, श्रीनगरच्या रेल्वे स्टेशनला आलेलो आहे आपण. आता इथं पार्किंगमध्ये गाडी लावतोय आणि श्रीनगरला आता आपण वंदे भारतला बसणार आहे. 2 वाजताची ट्रेन आहे. चला गाईज, बाहेर उतरा. आपण श्रीनगरला आलो आहे. आपली वंदे भारत ट्रेन आहे. या सगळ्या बॅगा खाली काढायच्यात. ह्यांनी गाड्यांमधून बॅग्स काढल्यात खाली. आता आम्ही जाणार आहे आतमध्ये रेल्वे स्टेशनला. आता आम्ही रिटर्न जाताना वंदे भारतने परत जाताना आम्हाला मस्त एक लंच थाळी भेटली आहे. त्याच्यात आम्हाला रोटी, टोमॅटो पनीर, परत दम आलू, दाल, दही आणि राईस हे सर्व भेटलं आहे. आता जस्ट जेवण संपलं नाही तर नाश्ता आला. नाश्त्याला बघा, मी सांगते काय काय. डाएट मिक्सचर आहे, कचोरी, अल्पाहार कचोरी आहे, बिकारीची चिक्की आहे आणि तिकीट आहे आणि केचप आहे. बस that's it. फायनली आमची गाडी पुण्याला जाणारी आली आहे जम्मू तवीला. बघू शकता झेलम एक्सप्रेस जम्मू तवी. आय एम कमिंग बॅक टू पुणे.